गुड मॉर्निंग। तर आता सकाळी सकाळी सुमितचा टिफिन बनवत आहे। तर आज सुमितला टिफिनमध्ये आलूचा पराठा देत आहे। तर आलूचा पराठा मी नेहमी अशाच पद्धतीने बनवते आणि हा जो तवा आहे तो या महिन्यातच डीमार्टमधून घेतलेला आहे। तर छान येत आहे पराठे आणि चपात्या सुद्धा। तर कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। मी मालती मोहोळ। व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा। आणि त्यानंतर मग तो स्कूलमध्ये गेला, बाकीचं सगळं आवरून घेतलं आणि आज ओवा भाजायचा होता। मला जेवण केल्यानंतर ओवा खायची सवय आहे। तर आता डीमार्टमधून घेऊन आली होती पण काही वेळ मिळत नव्हता, म्हणून चला म्हटलं आता थोडासा वेळ आहे तर इथे ओवा भाजून घेते आहे। त्यानंतर बाकीची सुद्धा कामे होतीच। त्यानंतर बेडरूममध्ये आली। आता बेडरूमच्या बाहेर बघा सकाळी सकाळी असा व्ह्यू असतो आमचा आणि खरंच खूप छान वाटतो। इथे एकदम फ्रंट साइडला आहे। त्यानंतर मुलं स्कूलमध्ये गेले होते तर बेडरूमचं क्लीनिंग तर राहूनच गेलेलं होतं। तिथे आता मी ब्लँकेट वगैरे सगळं घड्या करून ठेवायला इकडे आलेली आहे आणि बेडरूम मी सर्वात शेवटी म्हणजे बाकीच्या रूमचं पहिले क्लीन करून घेते, पण आज सगळ्यात पहिले बेडरूमच क्लीन करून घेते म्हटलं, कारण मी नाईटलाच भांडी वगैरे घासून घेतले होते तर तेवढी काही भांडी घासायची नव्हती। नाही तर मग एरवी कधी कधी नाही घासले एखाद्या वेळेस तर मग मी सकाळी घासते, तर त्याच्यामध्ये थोडा वेळ जातो। आज काही तेवढे कामं नव्हते। तर माझ्या चॅनलवर जे नवीन असतील ते नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ कसे वाटते ते नक्कीच कमेंट करा। त्यानंतर मग बेडरूममधली जी फ्रेम आहे ते कशी वाटली ते कमेंट करून सांगा, कारण ती फ्रेम मी घरीच बनवलेली आहे। आपली थर्माकोलची जी सीट असते त्याच्यापासून बनवलेले आहे आणि काही जुने होते जे फोटो माझ्याकडे लग्नाच्या आधीचे, एंगेजमेंटचे, मुलांचे। तर अल्बममध्ये बऱ्याचदा आपण कसं नेहमी अल्बम घेऊन काढत नाही अल्बम बघायला, तर हे असं येता जाता दिसतात जुन्या आठवणी आपल्याला नवीन होऊन जातात। म्हणून मग इथे सगळे जुने फोटो लावलेले आहे, एकदम फ्रंटवरच आहे बेडरूमच्या आणि दिसायला सुद्धा छान वाटतं। आता दुरून कॅमेरा चालू आहे त्यामुळे तितकं काही दिसत नाही आहे। तर याच्या आधी सुद्धा याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर नक्कीच तिकडे जाऊन बघा। त्यानंतर मग बेडरूम वगैरे सगळे ब्लँकेटच्या घड्या वगैरे करून घेतल्या। आता हे काम माझ्या अर्णवचं असतं, कारण त्याला सांगितलेलं आहे की उठल्यानंतर तो सगळ्यात लेट उठतो की तू ब्लँकेटच्या घड्या वगैरे करून घेत जा। तर आज काही त्याने केलेल्या नाही आहे, नाहीतर मग तो एरवी इथे घड्या करून इथेच बेडवर ठेवतो। त्याच्यानंतर मग मी आल्यानंतर ते व्यवस्थित ठेवून देते आणि मग बेडशीट वगैरे व्यवस्थित करून इथलं काम माझं होऊन जातं आणि बेडरूममध्ये तेवढं जास्त काही काम राहत नाही, फक्त ब्लँकेटच्या घड्या वगैरे क्लिनिंग एवढंच राहतं। त्याच्यानंतर मग पोछा वगैरे राहतो। त्याच्यानंतर अशी मस्त क्लीन करून घेतली आणि किती छान वाटतं असं सगळं बघून। आणि बघू शकता तुम्ही इथलं काम तर आता ऑलमोस्ट झालेलंच होतं। त्यानंतर मग इकडे आली बाहेर थोडीशी। तर इथे मी आता हे डीमार्टमधून त्या दिवशी ही दोरी आणलेली होती बऱ्यापैकी चांगली। आता ही दोरी मी घरात बांधण्यासाठीच आणली होती, कारण या हप्त्यात बऱ्याचदा पाऊस चालू होता। तर आता थोडं वातावरण चेंज झालेलं आहे, बघू शकता मस्त शिवून पडलेली आहे। चला म्हटलं आता पावसाचं वातावरण धीरे धीरे कमी होत आहे, तर आज थोडं चेंज करून घेते म्हटलं, बाहेर बांधते म्हटलं दोरी। त्यानंतर मग आज थोडा वेळ होता, चला म्हटलं खिडक्या वगैरे क्लीन करून घेते। तर आतमधल्या पण क्लीन केल्या आणि स्लायडिंगमधले पूर्ण माती वगैरे जे पडलेली राहते ते सुद्धा काढून घेतली आणि यालाच मला बराच वेळ लागला, कारण हे सुद्धा क्लीन करणं खूप म्हणजे रोज रोज होत नाही। मग एखाद्या दिवशी जर केलं बऱ्याच डस्ट बसतो, कारण आमचं घर अगदी रोडवर आहे। तर रोडवर असल्यामुळे खूप धूळ असतो, तर कितीदाही केलं तरी ते तसंच होतं। तर आज हे शूज स्टँड थोडंसं चेंज केलं, इकडच्या साईडला ठेवलं आणि इकडच्या साईडला वरच्या साईडचं पण सुद्धा मला क्लीन करायचं होतं। तर आधी हे सगळं क्लीन करून घेतलं आणि आज झाडांना पाणी द्यायचं नव्हतं। आज ऊन जरी पडली तरी द्यायचं नव्हतं, कारण एका दिवशी एवढे कामं मग खूप जास्त दगदग होतं आणि मग तेव्हा करायच्या वेळेस मला तेवढं काही वाटत नाही, पण त्याच्यानंतर मग खूप जास्त कामं होतात। म्हणून मग आज काही झाडाला पाणी देत नव्हती, तर झाडाच्या पाण्याच्या वेळात मग मी आज हे काम करते। तर काल भरपूर पाणी देऊन दिलेलं आहे झाडालाच, कारण आता 2 दिवस झाले लगातार ऊन पडत आहे। त्याच्या आधी 8 दिवस पाऊसच होता। त्याच्यानंतर इथलं सगळं क्लीन करून घेतलं आणि क्लीन केल्यानंतर खरंच किती छान वाटतं। आणि पण आपल्याला रोज रोज इतका म्हणजे ऑलमोस्ट सगळे क्लिनिंगच्या कामासाठी वेळ मिळत नाही, पण वेळातला वेळ काढून हे सगळं करावं लागतं। आणि घर मोठं आहे पण त्याची साफसफाई क्लिनिंग सगळं एकटीलाच बघावं लागतं। आणि मला उद्या तुमच्यासोबत मी जेवढ्याही ग्रिल्स आहेत माझ्या घरी सगळ्या त्या क्लीन करते
आणि तो सुद्धा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आज काही मला ते करायचं नव्हतं कारण त्याला भरपूर वेळ लागणार होता। तर चला म्हटलं आज स्टेप वगैरे सगळं क्लीन करून घेते आणि झाडून वगैरे घेते, म्हणजे मग उद्याचं काम आपलं हलकं होईल। तर आता बघू शकता मस्त स्टेप वगैरे सगळं क्लीन करायला आता घेते आहे मी। आणि इकडे साईडला आमचा खालचा पोर्च आणि त्याच्या खाली आमच्या म्हशी म्हणजे गाई म्हशी असतात, गोठा आहे त्याच्या वरच्या साईडला मग आम्ही राहतो। आणि त्याच्या वरच्या साईडला पण टेरेस आहे जिथे आम्ही कपडे वगैरे सुकायला टाकतो आणि त्याच्यावर टावर आहे आणि कपडे सुकवायला दोरी वगैरे बांधलेली आहे मी। तर इथे पोर्चमध्ये बघा किती मोठं असं हे झाड झालेलं आहे आणि बरेचदा याला मस्त असे फुलं आलेले आहे, बट मोगरा शायद असं वाटते त्याचं झाड मला। तर त्याला आलेले आहे याच्या आधी सुद्धा फुलं। त्यानंतर इथे असं मस्त व्यवस्थित करून घेतलं, सगळे शूज वगैरे व्यवस्थित लावले। त्यानंतर मग सगळ्यात वरच्या साईडला आली आज, जिथे वरच्या साईडला टेरेस आहे तर तिथल्या सुद्धा मला स्टेप क्लीन करून घ्यायच्या होत्या। इथे बरेच जाळे वगैरे धूळ झालेला होता, तर 2-3 दिवसातून 8 दिवसातून एकदा हे करते मी, पण तरी ते होतच राहतं। तर मग इथे मी आता हे सुद्धा क्लीन करायला घेतलं आणि भरपूर कामं निघतात, कामाची काही कमीच नाही आहे, फक्त ते करायला हवं आहे। तर इथे सगळं मग मी झाडझूड करून घेतलं आणि उद्या तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हे सर्व मी आता छान पाण्याने वॉश करून घेणार आणि ग्रिल वगैरे पण छान क्लीन करून घेणार आणि तो व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करणार। तर बघू शकता किती क्लीन वाटत आहे आणि प्रसन्न वाटतं असं सगळं क्लीन झालं असलं तरी, पण ते क्लिनिंगचे कामं कधी संपणारे नसतात, ते आपल्याला नेहमी रेग्युलर करावंच लागतं। आणि खालच्या साईडला पण सगळं क्लीन वाटत होतं। आज पोट सुद्धा धुवायचा नव्हता। आता या कामामध्ये माझं किचनमधलं काम तर राहूनच गेलं, तर महत्त्वाचं काम म्हणजे स्वयंपाक। त्यानंतर सगळं आवरून घेतलं आणि अंघोळ वगैरे सगळं झालं आणि मग इथे बघा काकू आल्या होत्या, एक काकू येत असतात आमच्या दारावरच, त्यांच्याकडून असे मस्त गव्हाचे मुरमुरे आणि आपले साधे मुरमुरे असे दोन्ही मुरमुरे घेतले, मुलांना आवडतात म्हणून। तर फावल्या वेळात ते मस्त भेल वगैरे करून हे खातात। त्यानंतर मग लगेच स्वयंपाकाला लागली। आता एवढे कामं केल्यानंतर भूक तर लागणारच होती आणि मुलांचा सुद्धा येण्याचा वेळ झाला होता। तर इथे मी आता पटपट सगळं आवरून घेतलं आणि आजचा स्वयंपाक एकदम साधा सिंपल झटपट होणारा होता। इथे मी आता बरबटीचे जे दाणे असतात त्याची भाजी केली। इकडे एका साईडला मी चावल म्हणजे भात लावून घेतला, त्यानंतर लगेच आम्ही जेवण करून घेतलं आणि असंच होता माझा आजचा दिवस। तर कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंट करा।